माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नाने पूरचऱ्याला पाणी आले भोजापूर धरणाचे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तर आनंद झालाच झाला, पण त्याबरोबर हे जलपूजन जे केलं तेही फार चांगल्या पद्धतीने ते काम झालं आणि जवळजवळ 40 वर्षानंतर हा योग शेतकऱ्यांच्या नशिबी आला. आता हे जे आपले यामध्ये महत्त्वाचे जे गाव आहेत म्हणजे तळेगाव दिघे भागातील, मग निमोण असो, पळसखेडे असो, पिंपळ सोनेवाडी वगैरे ते बरेचसे भाग आहेत, त्या धनगरवाडा, तिगाव माता, नानस दुमाला वगैरे वगैरे. तर या भागातील शेतकऱ्यांना अद्यापही म्हणजे या एकंदरीत पाण्याचं महत्त्व समजलेलं नाही, असं एक परिस्थिती निर्माण झाली. पाण्याचं महत्त्व म्हणजे पाणी आलं तुमच्याकडं, पण आता हे तुम्हाला फार जपून वापरावं लागणार आहे. कारण परिस्थिती अशी झालेली आहे, हे लोक एक जलपूजन करून निघून गेले, पण आता जो मुख्य पाठपुरावा जो करायचा आहे आणि तो काही लोकांनी बोलून दाखवलं की आता ही जी चारी आहे ह्या चारीचं रूपांतर कालव्यात करायला पाहिजे. आणि कालव्यात रूपांतर जर झालं तर त्यासाठी ह्या कालव्याला पूर्ण पाणी येण्यासाठी हे भोजापूर धरण जे आहे त्याची उंची तुम्हाला वाढवावी लागेल. आणि ती किती वाढवावी लागेल तर ती म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये की जवळजवळ वर्षभर पाणी साठा पुरेल या सर्व गावांना, इतकी उंची वाढवावं लागेल. मग ती 20 फूट आहे, 25 फूट आहे, 50 फूट आहे, 100 फूट आहे, काय जे असेल ते असेल. आणि त्याचा परत सर्वे करावा लागेल. म्हणजे त्यामध्ये हे लाभक्षेत्र काही बाधित गावे जातात का, किंवा पाण्याला कुठं कुठं काय करावे लागेल वगैरे सगळ्या ज्या बाबी आहेत त्याचा सर्वे करून त्या धरणाची उंची वाढवावी लागेल. आणि हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे. नवीन धरण जसं बांधलं त्या संदर्भामध्येच जो काय प्रकार झाला तो त्यांनी एक तलाव या स्वरूपामध्ये ह्या आपले BJ खताळ पाटील, भिकाजी जिजाबराव खताळ पाटील यांनी ते सहज आपलं एक बांधून ठेवलं होतं. कारण त्यांच्या काळामध्ये पाटबंधारे मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये अनेक धरणं बांधली गेली, त्याबरोबर हेही धरण बांधलेलं आहे म्हणजे आपल्या एका भागामध्ये. आणि धरण झाल्यानंतर जो आज प्रत्येकजण म्हणतो की आम्ही काम केलं, दुसरा म्हणतो आम्ही काम केलेलं नाही, तिसरा म्हणतो एकंदरीत आमच्या काळातच झालं. तर खरी वस्तुस्थिती जर अशी बघायची गेली, त्याचा इतिहास जर बघायचा गेला तर हे BJ खताळ पाटील यांनी धरण बांधलं. ते इंजिनियरनी त्यांना थोडंसं सांगितलं तलाव याच्यामधून, आणि ही जी गावं आहेत याच्यामधले काही भागापर्यंतच पाणी नेता येईल वगैरे याचा काही पूर्ण त्यांनी विचार केलेलाच नव्हता. म्हणजे धरण छोटं बांधलं, हे धरण आता मोठं करायला पाहिजे हा एक महत्त्वाचा, तरच ते 12 महिने पाणी टिकू शकतं, अन्यथा पाणी टिकू शकत नाही, हा एक भाग. तर आता हे जे आपले किसनराव चत्तर किंवा मयूर दिघे वगैरे जे लोक आहेत ते संघर्ष समितीचे पाण्याचे, तर ते म्हणतात आता कालवा वाढवा, आता ह्या धरणाची म्हणजे कालव्याची चारीची रुंदी वाढवून कालव्यात रूपांतर करा. ठीक आहे, ते काय साधं काम नाही आहे. ते काम करायला देखील काही कोट्यवधी रुपयाचा खर्च येईल, कारण दोन्ही बाजूंना त्याला सिमेंटचा अस्तर लावावा लागतो, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि कालव्याची रुंदी त्या शेतकऱ्यांच्या काही जमिनी जातात त्याच्यामध्ये त्याचा सर्वे करावा लागतो. आता हे दोन भाग, जरी कालवा पाईप मोठा जरी असला तर वरून जर छोट्या नळावर बसवला तर त्या मोठ्या पाईपामध्ये पाणी देखील तेवढंच येऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ असा, तर मुख्य हा जो भाग आहे हा भाग असा आहे की ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये भोजापूर धरणाची उंची वाढवण्यासाठी आता तुम्हाला दुपटीने प्रयत्न करावे लागतील. कारण तुम्हाला थोडासा आनंद झाला आहे. आणि हे किसनराव तर आपले असेच म्हटले तर की यामध्ये आमच्या अनेक पिढ्या गेल्या, आमचे वडील गेले, आमचे आजोबा गेले, त्यांची इच्छा होती पाणी यावं, सगळ्यांची इच्छा होती पाणी यावं म्हणून, पण पाणी काय ते आलं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जुन्या काळचे जे लोक होते खताळ पाटलाच्या बरोबरचे, ते काय मला वाटतं फार मोठे कार्यकर्ते असतील असं काही भाग नाही. कारण त्यांनी जर तसा प्रस्ताव खताळ पाटलाकडे दिला असता
तर हे न्यायाधीश म्हणजे जज माणूस होता खताळ पाटील, आपला पाटबंधारे मंत्री, त्यांचे आणि हे विखे, हे आपले बाळासाहेब विखे यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. घनिष्ठ म्हणजे हे एकाच याच्यामध्ये होते, कारण 1978मध्ये त्यांनी मस्का हा पक्ष काढला होता काँग्रेसमध्ये बाहेर जाऊन, म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस असं एक, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस असं त्याचं नाव होतं. तर त्यावेळेस ते एकनाथ भागवत होते वगैरे, ते बऱ्याच लोकांची त्यांची एक कमिटीच होती. आणि दत्ता देशमुख होते, के व्ही देशमुख होते, दादा रोमारे वगैरे होते त्या काळामध्ये, बरेचसे जे लोक उभे राहिलेले होते. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, या भागातील एकही नेता कार्यकर्ता असा संघर्ष समितीसाठी, पाणी बचाव समिती, पाणी आणाव समिती, याच्यामध्ये काही कोणी कार्यरत राहिलं नाही, कोणी त्याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळं आज हे लोक भांडू लागलेत. आता त्यानंतर जेव्हा हे धरण नामदार तेव्हा खताळ पाटलांनी बांधलं आणि ते आपापल्या कामामध्ये व्यस्त, कारण त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचंच काम करायचं होतं आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नव्हते, ते मुख्यमंत्र्यांच्या वरच राहत होते, त्यांच्या आज्ञेतच मुख्यमंत्री वागत होते, एवढा त्यांचा दारा होता, कारण ते खूप शिकलेले आणि जज होते, त्याच्यामुळं तो एक प्रकार होता. तर त्यांनी ते धरण बांधलं, पण त्या धरणाला जी बारकी जी चारी होती, त्याला आता चारी काढायची म्हटल्यानंतर मग हे भाऊसाहेब थोरात आणि त्यांचे पुत्र जे आपले बाळासाहेब थोरात, या दोघांनी काय कारखान्याच्या संदर्भामध्ये, या का तुम्ही द्या आम्ही द्या पैसे थोडेसे, कारखान्याच्या माध्यमातून थोडंसं खोदून घेऊ म्हणजे, आणि त्यासाठी जे संपूर्ण आता बाळासाहेबांना जर बोलायचं गेलं तर त्यांनी ते काम केलं, थोडंसंच काम केलं, नुसतं म्हणजे लोकांना फक्त दाखवण्यासाठी की आम्ही सारे खोदतो, पण तिला पाणी येणार का, तो एक प्रश्न होता. बरं, त्यासाठी म्हणजे आम्ही 5 कोटीची तरतूद केली, 6 कोटी, अरे तुम्ही मंत्री होता ना, संपूर्ण त्या चाळीला एक 50 कोटीची तरतूद करायची होती आणि तो काम पूर्णपणे करून द्यायचं होतं. तसं नव्हतं, ती ओसाड अशी पडलेली, झाडं झुडपं वाढलेली अशी सारी खोदून ठेवली आणि झालं, आम्ही त्यासाठी प्रयत्न केले, कधी कधी हे कारखान्याचे लोक नेले तिथं, म्हणजे हा प्रकार ते सांगतात. आणि त्याच्यामध्ये त्याला उत्तर हे आपले अमोल खताळ आहेत, हे म्हणतात 40 वर्षामध्ये काही पाऊसच पडला नाही का. म्हणजे हे पहा, एकमेकाला ही दोष न देण्याची ही जी पद्धत आहे, म्हणजे आम्ही काम केलं तुम्ही काम, एकट्याने कोणी काम करू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो योग आहे हे किसन सत्तर आणि तळेगावचे जे पाणी संघर्ष समितीचे जे लोक आहेत त्यांचे, कारण तो प्रश्न जर समजा तुमच्यापर्यंत पोहोचवलाच नसता, तुमच्यापर्यंत आलाच नसता तो कागद, तर तुम्ही काय केलं असतं, तुम्ही स्वतःहून केलं असतं. मग खताळ पाटलांनी स्वतःवरून केलं का, की BJ खताळ पाटलांनी नाही, त्यानंतर हे बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून केलं का, नाही केलं. मग असं म्हणतात की बाळ जरी असलं छोटं तरी त्याला जेव्हा तो ओरडतो त्यावेळेस आई त्याला दूध पाजते, म्हणते बाबा मी कामात आहे, मला भाकरी करू दे वगैरे, नंतर तुला दूध पाजते. पण तो रडत असतो आणि जेव्हा त्यांचा रडण्याचा आकांत सहन होत नाही तेव्हा ती बाई त्याला दूध पाजते, त्याची आई, म्हणजे हा भाग आहे. तसंच ह्या तळेगाव भागातील लोकांना देखील तोपर्यंत ज्यावेळेस संघर्ष समिती स्थापन केली, त्याचा अभ्यास केला आणि आवाज उठवला, कारण लोकशाहीमध्ये जे ते आपापलंच बघत असतं. जेव्हा तुम्ही आवाज उठवला, अमोल खताळकडे गेले, इलेक्शनला उभं राहिले, बाबा आम्हाला पाणी देणार असेल तर आम्ही तुम्हाला मतं देऊ. त्यानंतर त्या अमोल खताळांनी ते पाटबंधारे मंत्री आपले जलसंपदा विखे पाटील यांच्याकडे गेले. आता या विखे पाटलाचा एक प्रॉब्लेम असा आहे की ते थोडेसे वैयक्तिक बाबीत आहेत. आता त्यांचे जे वडील होते त्यांचा व्ह्यू वेगळा होता आणि यांचा व्ह्यू वेगळा आहे, कारण ते आपल्या याच्यामध्ये म्हणजे बाळासाहेब विखे जे पाटील होते त्यांनी आपल्या घराण्यात कोणालाच काही आमदारपद दिलं नाही, खासदारपद नाही किंवा जिल्हा परिषद पद दिलं नाही. परंतु ह्या राधाकृष्ण विखे यांचा प्रकार फार वेगळा आहे. आपलीच बायको म्हणजेच ज्या त्यांचे मिसेस आहेत त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, आपल्या मुलालाच काय एकंदरीत आपलं काय म्हणतात त्याला खासदार, म्हणजे अशा पद्धतीने. उलट त्यांचे वडील जे बाळासाहेब विखे होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी ते गोगरे, परत आणखीन 2-3 आपण स्वतः खासदार झाल्यानंतर आमदारकी दुसऱ्याला द्यायची, असा प्रकार त्यांनी केलेला होता. म्हणजे
आणि खूप अभ्यासू आणि खूप नेतृत्व होतं. आणि त्यांचे जे पद्मश्री होते, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, त्यांचं खूप त्यांना कौतुक होतं. म्हणजे पुत्र म्हणजे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असल्यापासून त्यांनी खासदार होईपर्यंत, मंत्री होईपर्यंत. आणि तसंच एक त्यांच्याकडे एक दुसरा एक भाग असा होता की त्यांनी अनेक पक्षांची पक्षांतरं केली. ते शिवसेनेत गेले, मंत्री झाले. ते एकंदरीत शरद पवारच्या विरोधामध्ये वसंतदादाच्या बरोबर राहिलेले. म्हणजे असा प्रकार होता. आणि हे त्याचं सांगण्याचं कारण असं, त्यांच्याकडे जरी समजा हा प्रयत्न केला असता किंवा हे बी.जे. खताळ पाटील यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तुमच्यासाठी ती मंजुरी करून दिली असती. परंतु त्यावेळेस नेतृत्व आपल्या भागात निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे नेतृत्व जिल्हा परिषदेचे होतात किंवा ज्या जास्त पंचायत समितीचे होतात, नाहीतर मग ग्रामपंचायत सरपंच झाला का संपलं त्याचं नेतृत्व. त्याच्यानंतर तो घरीच बसतो. म्हणजे हा प्रकार इथं निर्माण झाला. तर असं एक नेतृत्व आपल्याला पाहिजे. त्यानंतर दुसरं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व अकोले संगमनेरमध्ये जे होतं ते म्हणजे दत्ता देशमुख, के.बी. देशमुख वगैरे. हे आमदार तर के.बी. देशमुखाची जी मुलगी आहे ती आपल्या खताळ पाटलाला दिली होती. तर हा जो प्रकार आहे, म्हणजे तुम्हाला आता ह्या तळेगावच्या लोकांनी ज्या पद्धतीने हे पाण्याची मागणी केली आणि ती चक्र फिरत गेली, परत वारंवार मागणी केली, तर हे महत्त्वाचं आहे. पुढारी भांडतात, भांडू दे, आपल्याला त्याशी काही घेणं नाही आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आला, पहिली पायरी आपण ओलांडलेली आहे की ह्या लोकांकडून. आता ह्या अमोल खताळाला शासकीय दृष्टिकोनातून धरणाची उंची वाढवण्यासाठी, कारण धरणाची उंची वाढवली म्हणजे कालवा खूप मोठा होतो, हे लक्षात घ्या. कालवा मोठा केल्यानंतर धरणाची उंची वाढत नाही. त्यामुळे मूळ जो भाग आहे त्यामधला की मुख्य म्हणजे धरणाची उंची वाढवल्यानंतर कालवा आपोआप मोठा करावा लागतो परिस्थिती, कारण त्या चालीत पावणी मावणारच नाही ते. म्हणजे हेही लक्षात घेतलं पाहिजे. आता काय होतं, प्रत्येक माणसाला एक थोडी एक ज्ञानाची गरज असते. आता त्याच्यामध्ये जे इंजिनियर लोक असतील त्यांना त्या संघर्ष समितीमध्ये घेऊन, बांधकामवाले लोक असतील, जलसंपदावाले लोक असतील त्यांना घेऊन त्यांच्याकडून ती पूर्ण माहिती करून की धरण किती उंच वाढवता येईल किंवा काय आपलं खाजगी एक करून तसा प्रस्ताव आपल्या यांच्यामार्फत, कोण हे आपले अमोल खताळ यांच्यामार्फत द्यायचा. कारण एक परिस्थिती अशी झाली की ही अमोल खताळ देखील आता खूप ह्या बाळासाहेब थोरांताविषयी जरा वेगळ्या पद्धतीचं बोलत असतं. असं नाही बोलायचं. हे आमदार आहेत, आमदार म्हणजे असलं तरी आपल्याला सगळे ते निवडून आले नाही म्हणून काय ते फार कामाचे आहेत अशातला काही भाग नाही आहे का बिनकामाचे आहेत असं काही नाही आहे. सध्या म्हणजे ते त्यांचं पद्धतीने काम करत असतात. आणि आज एक राष्ट्र पातळीवर देखील त्यांच्या वर्गणी आहे. म्हणजे काँग्रेसच्या जी कमिटी असते त्याच्यामध्ये राष्ट्र पातळीवर ते काम करतात. त्यामुळं हे बाळासाहेब थोरात ही एक व्यक्ती चांगली आहे. परंतु कुठलेही काही असो, कोणताही आपल्याला बैल किंवा घोडा जर गाडीला झोपला तर त्याला आपल्याला चाबूक मारावा लागतो. त्यामुळं असं काही नाही की आपण त्यांनीच काम केलं पाहिजे. त्यांच्या मनात कशाला येईल, त्यांच्या पाठीमागं त्यांचे विषय, त्यांचं सगळं काय असतं. म्हणून आपल्याला हा जो गाडा न्यायचा आहे ह्या धरणाचा आणि एक कालव्याचा आणि संपूर्ण पाणी प्रश्न सोडवायचा आहे, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे धरणाची उंची वाढवण्याचं जे काम आहे ते केलं गेलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्यासाठी तरतूद झाली पाहिजे, त्यासाठी ते मंत्री कायम आले पाहिजे. पुन्हा ते धरणाचं काम 2 वर्ष चालतं का 5 वर्ष चालतं, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. कारण लोकशाहीमध्ये एक महत्त्वाची, आज हे निवडून आले उद्या ते निवडून येतील, व आज यांचं पद गेलं उद्या त्यांचं पद जाईल, म्हणजे हे चालूच असतं. पण शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी कायम मंत्री व्यवस्थित राहायला पाहिजे. नाहीतर मग आपल्या सिन्नरचे थोडक्यातच मंत्र्याचं कसं हसं झालं होतं, तसंच काही त्या एक संभाजीनगरच्या मंत्र्यांचं देखील काय, त्यांना का दुसरी चौथी 5 मंत्री असतात, त्यांना सगळं समस्या असलेला भाग नाही. काय कुठं गावाहून आला आणि घरात नोटाच्या बॅगा मोजतो असे काही, किंवा इकडं काय यामध्ये पत्ते घालतो, काय रमी घालतो असे, किंवा एक तर दुसऱ्या त्या बाईबरोबर भांडणच करतो तिच्याबरोबर. म्हणजे अशा अनेक प्रकारचे अनेक मंत्री आहेत. तर आपल्याकडं ते तसं नाही आहे. तर ह्या संगमनेरचं जे भाग आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचा भाग आहे, जुना आहे. जोरवे संस्कृती ही फार प्राचीन आहे.
तर तो एका तळेगावचा प्रश्न सोडला ह्या संघर्ष समितीने. आता तसाच एक संघर्ष समिती साकूर पठार भागामध्ये एक निर्माण होऊन, म्हणजे बोटा, घारगाव, एकंदरीत ते डोळासनं वगैरे रस्त्याच्या अलीकडचा आणि पलीकडचा भाग, खंडेरायवाडी, पिंपळगाव, देपा वगैरे त्या सगळ्या भागामध्ये पाणी येण्यासाठी जे धरण बांधायचं त्याचा एक प्रश्न सर्वांनी आता लावून धरला पाहिजे. कारण नुसतंच आश्वासन हे यांनी दिलेलं आहे, आम्ही प्रयत्न करू, पण त्यांचे प्रयत्न हे आश्वासन काय खरं नसतं. ते फक्त वेळ मारून नेतात एवढंच, की चला दत्त मंदिराला 10 लाख देणगी दिली, झाला काम मिटलं, लोक आपल्या व्यवस्थित. मंदिरापेक्षा शाळेला देणगी दिली असती तर फार उत्तम झालं असतं, कारण तिथं बाळासाहेब विखेची शाळा आहे. पण ती 11वी 12वी हायस्कूल आहे आणि तिथं 1ली ते 10वीपर्यंतच्या शाळेला अजून काही व्यवस्थितरित्या नाही आहे. तर ते महत्त्वाचं होतं. पण आता काही नवीन तरुण रक्त आलं, बिना अभ्यासू आहे असं माझं वाटतंय. तर या धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. आणि तसंच दुसरं मोरवाडी धरण हे साकूर भागामध्ये होण्यासाठी, पाणी येण्यासाठी तर किंवा दुसरा एखादा स्पॉट शोधून प्रयत्न करावेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एक अकोले तालुक्यात जे 2 धरणं आहेत ते अकोले तालुक्यातच राहतात, आंबी आणि एक दुसरं एक धरण ते. तर या पद्धतीने जर प्रयत्न केलेत आणि ह्या पुढाऱ्यांच्या एकंदरीत बोलण्याबरोबर हे प्रत्येक एकमेकावर टीका करतात आणि नंतर त्यांचं एक संध्याकाळी एकत्र जेवतात, असं एका लोकांनी माहीत असतं की व्यासपीठावर गेल्यावर निवडणुकीच्या वेळेस जर तुम्ही बघितलं तर हा म्हणतो नाही बाबा ते काय चांगला नाही, मला मतं द्या. आणि दुसरा आला का तो म्हणतो तो काय चांगला नाही, मला मतं द्या. आणि रात्री शेवटच्या वेळेस कुठंतरी एखाद्या मोठ्या पार्टी करून खात बसतात आपली एकत्र, चला आज मी लोकांना कशा पद्धतीने केलं. तर ही वृत्ती आज राजकारण्यांची आहे. आणि शेवटी या पक्षातून त्या पक्षामध्ये हे पक्षांतर देखील फार मोठं आहे. आता त्या अकोले, संगमनेर, राऊरी इकडचे कुठले भाग गेले. त्या राऊरीचा एक माणूस अजित पवार गटात, अकोलेचा एक माणूस अजित पवार गटात, दुसरे एकनाथ शिंदे गटात. म्हणजे पक्षांतर यांना काही निष्ठा नाही, पदासाठी आहे, पदासाठी ती काही करायला तयार आहे. तेव्हा हा तळेगावचा भोजापूर धरण जे आहे, तर हे धरण आता उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि मग त्याचं जेव्हा सर्वे होईल आणि ते काम सुरू होईल तेव्हा तुमचा पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल अशी एक शक्यता आहे. आमचं ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि एक नवीन व्हिजन आम्ही लोकांना देत असतो. तर या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर कॉमेंट करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.